श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले कणिक नीती हे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, फक्त शत्रूवरच साऱ्या चित्तवृत्ती केंद्रित करून आपली स्वतःची मर्मस्थाने त्याला कळू न देता त्याची वैगुण्ये नित्य हेरीत राहावे. राजा शत्रू आपल्यावर विश्वास ठेवील अशी व्यवस्था करावी, पण आपल्या मनातील विचारांचा मात्र त्याला थोडासुद्धा थांगपत्ता लागू नये. वैशंपायन म्हणाले, कणिक म्हणाला, अज्ञाधानाने म्हणजे अग्निहोत्राने, यज्ञाने काषाय वस्त्रे म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करून, माथ्यावर जटाभार वाढवून आणि कृष्णाजीन परिधान करून म्हणजे थोडक्यात दांभिकपणाने नाना प्रकारची सोंगे ढोंगे करून शत्रूच्या गोटातील लोकांचा आपल्यावर विश्वास बसेल असे करावे. आणि अशा प्रकारे एकदा त्यांचा विश्वास संपादन केला म्हणजे लांडग्याप्रमाणे त्याच्यावर अचानक झडप घालावी. फळांनी लगडलेली फांदी आकडीने ओढून घ्यावी आणि पिकलेले प्रत्येक फळ तोडून घ्यावे. त्याप्रमाणे शत्रूचे द्रव्य युक्ती प्रयुक्तीने हिसकावून घेण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. हा अगदी चोख व्यवहार आहे असे राजनीतीत प्रवीण असलेले धोरणी मुत्सद्दी म्हणतात. हा सारा उद्योग इष्टफलाच्या प्राप्तीसाठीच या जगात चतुर पुरुष करीत असतात. आपल्याला प्रतिकूल असलेला काळ पालटेपर्यंत आणि अनुकूल काळ येईपर्यंत शत्रूला आपल्या खांद्यावर बसवून मिरवावा, पण अनुकूल काळ आल्याबरोबर मातीचा घडा दगडावर आपटून त्याच्या ठिकऱ्या कराव्या, त्याप्रमाणे शत्रूच्या ठिकऱ्या कराव्या. शत्रू कितीही आर्जवीपणाने व केविलपणे बोलत असला तरी त्याला मोकळा सोडू नये. आपली आगळीक करणाऱ्या शत्रूवर कधीही दया करू नये. त्याचा निपात केल्याशिवाय राहू नये. जमल्यास सामोपचाराने शत्रूचा घात करावा, अथवा सामोपचार फसला तर त्याला द्रव्याचे आमिष दाखवून मारावा, अथवा भेदनीतीचा अवलंब करून त्याला बुडवावा. आणि हे सारे उपाय फसलेच तर शेवटी त्याच्यावर चढाई करावी आणि त्याला धुळीस मिळवावा. मतलब असा की शत्रूचे निर्दालन करण्यासाठी असतील नसतील त्या सर्व उपायांचा बेलाशक अवलंब करावा. धृतराष्ट्र म्हणाला, सामोपचाराने द्रव्याने फूट पाडून आणि शासन करून शत्रूला वठणीवर कसे आणावे हे तू मला अगदी नेमके सांग. कणिक म्हणाला, महाराज, पूर्वी रानात राहणाऱ्या एका नीतिशास्त्र पारंगत चतुर मुत्सद्दी कोल्ह्याने कशी बतावणी केली ते ऐका. स्वतःचा मतलब साधण्यात अगदी तरबेज असलेला एक हुशार कोल्हा वाघ, उंदीर, लांडगा आणि मुंगूस या आपल्या सवंगड्यांबरोबर राहत असे. या 5 सोबत्यांना एकदा रानामध्ये हरिणींच्या कळपाचा एक म्होरक्या दिसला. त्याला पकडणे त्यांना काही केल्या जमेना, म्हणून त्यांनी आपसात सल्लामसलत करून एक हिकमत लढवली. कोल्हा वाघाला म्हणाला, अरे वाघा, रानात या काळवीटाला मारण्याचा तू कैक वेळा प्रयत्न करून पाहिलास. हा काळवीट अगदी तरणा बांड आहे, भलताच चपळ आहे आणि मोठा कावेबाज आहे. याला पकडणे हे फार अवघड कर्म आहे. या अडचणीतून एक मार्ग सांगतो. हा झोपला म्हणजे उंदराने याचे पाय कुरतडावेत. उंदराने याचे पाय कुरतडल्यावर वाघाने याच्यावर झडप घालून त्याला पकडावे. मग आपण सारे मोठ्या खुशीने त्याला मटकावून टाकू. कोल्ह्याने ही मसलत सुचवल्यावर ते सारे अगदी सावध राहिले आणि कोल्ह्याच्या
म्हणण्याप्रमाणे त्यांनी केले. अगोदर उंदराने त्या काळविटाचे पाय कुरतडले आणि लगेच वाघाने त्याची खांडोळी करून टाकली. काळविटाचा मुर्दा जमिनीवर निश्चल पडलेला दिसताच कोल्हा आपल्या दोस्तांना म्हणाला, गड्यांनो, आज तुमची चंगळ आहे. नदीवर जाऊन स्नान करून या. तोपर्यंत मी या काळविटाची राखण करीत येथे बसून राहतो. कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे ते सारे नदीवर गेले आणि कोल्हा तेथेच चिंताक्रांत झाल्याचे नाटक करून बसून राहिला. एकंदर परिस्थितीची अटकळ बांधून या सर्वांमध्ये बलाढ्य असलेला वाघ सर्वांच्या अगोदर तेथे आला आणि कोल्हा फारच चिंताक्रांत झालेला त्याला दिसला. वाघ म्हणाला, प्रज्ञावंत पंडिता, तू तर आमच्यामध्ये सर्वात अधिक बुद्धिमान आहेस. मग चिंता कसली करीत बसला आहेस? आज आपण मांसावर यथेच्छ ताव मारू आणि मनसोक्त धुडगूस घालू. कोल्हा म्हणाला, जवान मर्दा, तो पिटुकला उंदीर काय म्हणाला ते ऐक. तो म्हणाला, खरे म्हणजे मीच आज तो काळवीट मारला आणि माझ्या बाहुबळाच्या जोरावर हा वाघ आज खुश होणार आहे. धिक्कार असो या मृगराजाच्या पराक्रमाला. उंदीर अशा प्रकारे गुरगुरत असल्यामुळे हे भक्ष्य मला रुचत नाही. वाघ म्हणाला, तो उंदीर असा गुरगुरतो काय? छान, तू मला अगदी वेळेवर इशारा केला आहेस. ठीक आहे, माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी यापुढे रानातले पशु मारीन आणि त्याचे मांस मी एकटाच खाईन. असे बोलून वाघ तडक रानात निघून गेला आणि याच सुमारास उंदीर देखील नदीवरून तेथे आला. उंदीर आलेला दिसताच त्याला उद्देशून कोल्हा म्हणाला, उंदरा, तुझे अभिष्ट असो. मुंगूस काय म्हणाला ते ऐक. तो म्हणाला, हरणाचे मांस नाही खाणार मी. ते विषासमान आहे. ते मला मुळीच आवडत नाही. त्याच्याऐवजी मी उंदीरच खाऊन टाकीन. तू मला परवानगी दे. हे ऐकताच उंदीर घाबरला आणि बिळात जाऊन दडून बसला. इतक्यात लांडगा स्नान करून नदीवरून परत आला. तो आलेला दिसताच कोल्हा त्याला म्हणाला, लांडग्या, तुझे लक्षण काही धड दिसत नाही. पशूंचा राजा वाघ संतापला आहे आणि तो आपल्या बायकोसह इकडेच येत आहे. पहा बुवा, जे करायचे ते विचारपूर्वक कर. कोल्ह्याने लांडग्याला अशा प्रकारे घाबरून सोडल्यामुळे तो मांसाला चटावलेला लांडगासुद्धा अंग चोरून तिथून अगदी गुपचूप निसटला आणि तेवढ्यातच मुंगूस देखील तेथे येऊन दाखल झाला. राजा कोल्हा अरण्यामध्ये त्या मुंगुसाला म्हणाला, अरे, माझ्या एकट्याच्या बळावर मी त्या तिघांना चांगले वठणीवर आणले. आता गेले ते इथून निघून दुसरीकडे कुठेतरी. तुला या हरणाचे मांस खायचे असेल तर प्रथम माझ्याशी सामना कर आणि मगच या मांसावर यथेष्ट ताव मार. मुंगूस म्हणाला, मृगराज, वाघ, लांडगा आणि चतुर उंदीर या तिघाही वीरांना तू लढवलेस. त्या अर्थी या सर्वांच्या पेक्षा तू सवाई वीर दिसतो. तुझ्याशी सामना करण्याची माझी काही ताकद नाही. असे म्हणून मुंगूसही तेथून निघून गेला. कणिक म्हणाला आणि अशा रीतीने ते तिघेही तेथून निघून गेल्यावर कोल्ह्याच्या आनंदाला पारावा राहिला नाही आणि मोठ्या चातुर्याने युक्ती वापरून त्याने ते सारे मांस एका तडाख्यात खाऊन टाकले. जो राजा गोष्टीतल्या या कोल्ह्याचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून वागतो त्यालाच नित्य सुख लाभते. जो शत्रू भेकड असेल त्याला धाक दाखवून वठणीवर आणावा. शत्रू जर शूर असेल तर त्याच्या पुढे नम्र होऊन त्याला निष्क्रिय करावा आणि तो जर लोभी असेल तर त्याला मोठमोठे नजराणे द्यावेत आणि आपलासा करून घ्यावा. शत्रू आपल्या तोडीचा असला अथवा आपल्यापेक्षा कोता असला तर त्याला आपले सामर्थ्य काय आहे ते दाखवावे आणि त्याला ताळ्यावर आणावा. राजनीतीतील डावपेच कसे करावेत हे सारे मी तुला समजावून सांगितले आहे. आता आणखी थोडेसे ऐक. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.